नमस्कार, मी माधवी नाटेकर. मी आज आपल्या भेटीसाठी राखी हा शब्द निवडला आहे. आपल्या भारत देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये राखीची विविध नावं आहेत. त्याचप्रमाणे त्याचे स्वरूप नानाविध प्रकारचे आहे. तसेच राखीमागचे संदर्भ पण वेगवेगळे आहेत. म्हणून तो सण साजरा करण्यामागे भिन्नता असून त्यामागच्या विविध कथा, प्रथा, सणाचे नाविन्यपूर्ण अन्न जे आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत. राखी पौर्णिमा या शब्दाने माझ्या वयाच्या 80व्या वर्षी बालपणाची आठवण येते. एक दृश्य डोळ्यासमोर तयार होते. देवघरात देवासमोर 2-3 भावांसाठी ओळीने मांडलेले पाट, त्याभोवती आईने काढलेली रांगोळी, पाटावर पांघरलेली शाल, टोपी घालून बसलेला भाऊ, परकर पोलका नेसून दागिने घालून लांब लचक वेणीवर माळलेला गजरा हलवत ओवाळणारी बहीण, एकत्र जमलेली ज्येष्ठ मंडळी हा सण सोहळा डोळ्यात साठवून घ्यायची. हा सण पौर्णिमेचा असल्यामुळे अधिकच आनंदाचा असतो. आता घरी हौसेने केलेल्या राखीची जागा हजारो रुपये किमतीच्या राखीने घेतली आहे. काळानुसार मागण्या बदलल्या आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या तऱ्हेतऱ्हेच्या साहित्यापासून बनवलेल्या हजारो लाखो रुपयापर्यंतच्या रंगीबेरंगी राख्या बाजारात उपलब्ध आहेत. राखी शब्दासह आणखी एक संदर्भ सुचतो, राखी रंग. राखेसारखा रंग, राखाडी रंग. पण ह्या शब्दाचा अर्थार्थी संबंध राखी पौर्णिमेशी नाही. आपल्या माहितीचा राखी पौर्णिमा हा सण पूर्वी उत्तर भारतात जास्त प्रचलित होता. भारतातले सर्व राज्यातले खाद्यपदार्थ एकमेकात जसे मिसळून गेले आहेत, तसेच विशिष्ट भागातले अनेक सण पण सर्व भारतीयांनी आपलेसे केले आहेत. रक्षाबंधन आणि रक्षा विसर्जन हे दोन्ही शब्द आपल्या अतिशय परिचयाचे आहेत. पण ह्या दोन्ही साम्य असणाऱ्या शब्दाच्या अर्थांमध्ये 2 टोकांचा भेद आहे. रक्षाबंधनाने प्राण वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि रक्षा विसर्जनाने संबंध संपवण्याचा विधी केला जातो. हे 2 शब्द आनंद आणि दुःख याचे प्रतीक आहेत. रक्षा हा शब्द संस्कृत आहे. रक्षण हा त्याचा अर्थ आहे. रक्षाबंधन ही प्रथा फार पुरातन आहे. इंद्र असुरांकडून पराभूत झाला आणि त्याची दुर्दशा झाली. तेव्हा इंद्रायणीने इंद्राच्या उजव्या हातात राखी बांधली. त्या राखीच्या प्रभावामुळे पुढे इंद्र असुरांचा घणाघाती पराभव करू शकला. ही गोष्ट युधिष्ठिराला कृष्णाने सांगितल्याचा पुराणात उल्लेख आहे. या दोऱ्याचे महत्त्व असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी असुरांना सांगितले होते. मंतरलेला हा असा दोरा उजव्या हातात बांधतात, ज्याचा प्रभाव वर्षभर राहतो. देवांच्या वर्षभर टिकणाऱ्या राखीचा प्रभाव संपण्यासाठी असुरांना वर्षभर वाट बघावी लागली. ह्या प्रभावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दरवर्षी राखी बांधली जाते. ज्या मंत्रामुळे सामर्थ्यशाली बळीराजा बांधला गेला आहे, त्याने मी तुला बांधत आहे, हे रक्षे तू विचलित होऊ नकोस, हा असा मंत्र राखी बंधनात बांधला जातो. आणि ही अशी राखी राजपुरोहित राजाच्या उजव्या हातात मंत्रासह बांधतो. हळदीत भिजवलेला दोरा राखी म्हणून वापरतात. एकदा मी माझ्या सांगली गावातल्या बालाजीच्या देवळात देवाच्या वार्षिक महोत्सवासाठी गेले होते. तेव्हा एका ताटात पिवळ्या शेवयांचा ढीग ठेवलेला दिसला. त्या ढिगावर पुजारींनी मंत्रपूजा केली. त्या देवळातल्या देवासमोरच्या पताका स्तंभाला आणि देवळातील इतर मंदिरातील देवांना तिथले स्वामी ते ओलसर केशरी पिवळ्या रंगाच्या शेवयांच्या ताटातल्या ढिगातले एक एक घेऊन बांधत होते. ते म्हणजे त्यावेळेला मला माहीत नव्हतं काय आहे, म्हणून ते हा उल्लेख मी इथे केलेला आहे. ते ताट घेऊन एक स्वामी चालत होते.
प्रत्येक ठिकाणी ते थांबले की त्यांच्याबरोबरचे दुसरे स्वामी ते ताटातून काढून तिथे बांधत होते. राखीसंबंधी माहिती समजल्यानंतर जाणवते आहे की तो हळदीत भिजवलेला दोऱ्यांचा ढीग होता. ते ताट स्वामी अतिशय आदरपूर्वक दोन्ही हातांनी धरून जमिनीला न टेकवता स्पर्श न होऊ देता सर्वत्र चालत होते. देवळातील पूजेच्या सर्व वस्तूंना तो धागा बांधल्यानंतर देवाची पूजा करणारे ते स्वामी जे होते त्यांनी तो धागा यजमान आणि यजमानीण यांच्या उजव्या हातात बांधला. वास्तुरक्षण आणि कार्यसिद्धी हे ह्या धाग्यात मागचे उद्दिष्ट असावे. ह्या सणाचे नाव पोवती पौर्णिमा पण आहे. देवतांना पोवती अर्पण करून पवित्रारोपण करतात. नंतर ती पोवती स्त्री पुरुषांच्या हातावर बांधतात. देवाला वाहण्याचा पवित्र दोरा म्हणजे पोवती होय. ह्या विधीचे रूपांतर म्हणजेच रक्षाबंधन आहे. पूर्वी अक्षता, मोहरी आणि सोने एकत्र बांधून राखी तयार करत असत. सर्प किंवा सर्पासारख्या अनिष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी हा रक्षाबंधन विधी सुरू झाला असावा. श्रावण सोमवारी श्रावणी करतात त्या दिवशीसुद्धा हा विधी केला तरी चालतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या मराठी विश्वकोशात ह्या सर्व गोष्टींचे संदर्भ दिले आहेत. सकाळी स्नानानंतर देव, पितर आणि ऋषी यांना तर्पण करावे. तर्पण विधीमध्ये तांब्यात शुद्ध जल घ्यावे. त्यात चंदन किंवा गोपीचंदन किंवा अष्टगंध घालायचं. त्यात तीळ आणि तांदूळ घालायचे आणि त्यात फुलांच्या पाकळ्या घालून हे पाणी हळूहळू तुळशीचे रोप किंवा इतर शुद्ध जागी धार धरून ओतायचे. त्यावेळेस आपले पूर्वज म्हणजे आजोबा, पणजोबा यांचे नाव घेऊन स्मरण करायचे. हा विधी सकाळी केल्यानंतर दुपारी रक्षाबंधन विधी करतात. हा शास्त्रसंमत विधी भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून भावाला राखी बांधते असा आहे. हा शास्त्रसंमत विधी भावाला बहिणीचे रक्षण करावे म्हणून बहीण भावाला राखी बांधते हे माहीत आहे. पण ही रूढ समजूत असली तरी रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू भावाचे सर्व संकटापासून रक्षण व्हावे हा आहे. भावाचे रक्षण व्हावे हा मूळ अर्थ आपल्याला अपरिचित आहे. रक्षाबंधनात 3 गाठी बांधाव्यात. एक गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ दोघांचे नात्यातले प्रेम आणि गोडवा कायम जपण्यासाठी. सर्व अशुभांचा नाश होऊन सुख, धन, आरोग्य, जय, पुत्रप्राप्ती व्हावी हा आहे. जादूटोणा, मंत्र, तंत्र ही शक्ती नाश व्हावी ही श्रद्धा ह्या सणामागे आहे. पूर्वी उत्तर भारतापूर्वी मर्यादित असणारी प्रथा ही आता भारतभर प्रचलित झाली आहे. यजमानांना राख्या बांधून पुरोहित दक्षिणा मिळवतात. गरिबांनी श्रीमंतांना, नोकरांनी मालकांना राख्या बांधाव्यात आणि अभय घ्यावे. नागरिकांनी सैनिकांना, दुबळ्यांनी सबलांना, बहिणींनी भावाला राख्या द्यायच्या असतात. आज आपण या माहितीबरोबर इथेच थांबूया. पुढच्या भेटीत राखी पौर्णिमेचा उगम कसा झाला याचा विचार करूया. शुभम भवती. नमस्कार.